दूध नासलं? अरे बापरे, आता खीर कशी होणार? तुमच्या मागे आहे मॅडम. तुम्ही इथे काय करताय? इथे का म्हणजे माझी बायको इथे उभी आहे, मग मी इथेच असणार ना. कुणीतरी बघेल, तुम्ही जा. अहो मॅडम, आता लग्न झालंय, आता कशाला घाबरायचं? हे बघा, जा तुम्ही. जा ना, मला खूप काम आहे, जा. बरं मला सांगा, तुम्ही काय काय गोड पदार्थ कुठला बनवताय? मी तुम्हाला काय सांगू? ठीक आहे, सांगू नका. एक काम करा, गोड पदार्थ नका बनवू, गोड काहीतरी माझं घाल. अरे मी तर तुमचं काम सोपं करतोय आणि तुम्ही हसताय. तुम्ही प्लीज त्रास देऊ नका मला. तुझं ऑलरेडी ना दूध नासलं. मला कळत नाही मी खीर कशी करू. दूध नासलं मग आता कसं आहे, जिथे असतो इंद्राच्या बायकोचा वावर, तिथे टेन्शनला नाही पावर. काय झालं? तू असं का बघतेस माझ्याकडे? छान चाललंय ग दीदी तुझं. नाही म्हणजे आईबाबांच्या घरामध्ये अजूनही ओझं बनून राहतीच आहेस तू, आणि वरून एवढ्या छान छान साड्या नेसून दागिने वगैरे घालून मिरवतीयस. सांगू काही बोलतेस तू? दीदी प्लीज. हे बघ, सासूबाईंनी तुला इथे यायला सांगितलं हे मान्य आहे, पण तू लगेच हो कसं काय म्हणालीस ग? आणि दीदी तू एक साधी करवली आहेस ग, तरी पण तुझा एवढा थाट कसला? हे बघ दीदी, मी स्पष्टच बोलतीये, वाईट नको वाटून घेऊस. एकतर तुला तुझा संसार नीट करता आलेला नाहीये, आणि मी तुला सांगितलं होतं हे कोर्ट वगैरे या सगळ्या भानगडीत पडू नकोस, पण तू माझं ऐकलं नाहीस ना. दीदी तुझ्यामुळे त्या दिवशी कोर्टाच्या बाहेर केवढी मारामारी झाली ग. सांग, गप्प बसा तू. वा, आता तू मला माझं तोंड बंद करायला पण सांगतेस. हे बरं शिकलीस ग तू दीपूकडून. सांगू नक्की काय झालंय? का चिडचिड करतेस? काय खटकतंय? सांग ना मला. दीदी मला उगीच प्रश्न नको विचारूस. मला सांग, कधी जातेस घरी? शलाका दीदी, काय झालं? तू का रडते? नाही रडत नाही, डोळ्यात काहीतरी गेलं तेच तिला दाखवत होते. रडत नाही. बरं चल, दीपिका वहिनीने खीर बनवली. दूध तर नासलंय, मग दीपूने खीर कशी बनवली? सानू, तू दुधामध्ये लिंबू पिळलं होतंस ना, मग ही खीर कशी झाली? काय चाललंय मला काही कळतच नाहीये रे. थँक्यू. फक्त खीर नाही, कलाकंद सुद्धा बनवलाय तिनं. मानसी ताई, आपली दीपिका ना खरंच खूप हुशार आहे. म्हणजे आमच्या घरची अशी प्रथा आहे की नवीन आलेल्या सुनेनी काहीतरी गोड करायचं म्हणजे पहिल्या दिवशी, आणि तिला खीर करायची होती. नेमकं दूध नासलं
म्हणून मग तिने त्याचं कलाकंद केलं आणि सगळ्यांना खायला घातलं. पण आमच्या घराची रीत मोडू नये म्हणून तिने पुन्हा खीर केलीच. वा दीपू वा. अगं किती दिवसाने तुझ्या हातचा खातोय. नको. दीपू, दूध नासलं होतं ना, मग तू खीर कशी बनवलीस? सानिका, ती दीपिका आहे. दीपिका दूध नासलं म्हणून काही ती थांबणारी नाहीये. तिने नारळाच्या दुधापासून खीर केली आहे. तर आज या ठिकाणी देशपांडे कुटुंब आणि साळगावकर कुटुंब एका खास कार्यक्रमासाठी एकत्र जमलंय. आणि आम्ही सगळे दीपिका वहिनीला नव्याने सगळ्यांची ओळख करून देणार आहोत आणि त्यासाठी आम्ही एक मस्त गेम खेळणार आहोत. हा, तर वहिनीने या बाउल मधली एक चिठ्ठी काढायची आहे आणि त्या चिठ्ठीवरून तिने ओळखायचं आहे की या घरातली ती व्यक्ती कोण आहे. चला आता खेळायला सुरुवात करूया. पहिली चिठ्ठी. भाजीच्या पिशवीत भोपळी मिरची हे असतात भलतेच बिझी. दिवस रात्र करतात कामच काम. सानिका करते यांच्या जीवावर आराम. चाकरी नाही खास आहे नातं. साळगावकरांच्या घरात यांच्या प्रेमाचं खातं. वा वा वा. ओळखा भाऊ कोण आहे? वहिनी ओळख. बाबू काका. वा. ही आहे एकदम मायाळू, जशी वडाची सावली. जीव लावला संस्कार केले, थोर ती माऊली. लाडात कार्तिक मुक्ताचे कान खेचले, इंद्रा नसला तर प्राण वेचले. हिच्या कष्टाला लागलंय फळ, हिच्यामुळेच आज बहरलंय साळगावकरांचं घर. वाह वाह, क्या बात आहे. वाह. अरे बापरे मुक्ता, हे तर सगळ्यात कठीण आहे. कोण असेल? मी तर नक्कीच नाही बाबा. मला माहितीये तुम्हीच. हा चला चला पुढची चिठ्ठी. तोऱ्यात तोरा हिचा तोरा. बेबूला म्हणते प्रेम नंतर आधी शॉपिंग करा. घरात रोज हवेत बर्गर आणि पिझ्झा. कधी काय बोलेल नेम नाही हिचा. अलार्म वाजतात दुखती हिची कंबर. त्यात तिचे नखरे 100. आता मात्र आली आहे तिची मोठी जाऊ. आता कोण जिंकेल तेच पाहू. हे तू स्वतःला कोण समजतो रे? सत्तू. हे तुला काय वाटतं, मला कळत नाही का? हे सगळं माझ्याबद्दल लिहिलंयस ना तू? अशी कोणाची ओळख करून देतं का कोणी? सगळ्यांसमोर मुद्दाम लाज काढतोयस ना माझी? सानिका, हो हो, अगं केवढी चिडतीयस तू. अगं सहज ही गंमत चालली आहे. एवढं चिडायला काय झालंय? गंमत? एकतर तुम्ही माझ्या लहान बहिणीला माझ्या डोक्यावर आणून बसवलंय माझी मोठी जाऊ बनून, आणि म्हणताय गंमत. वा. सांगत होते हे लग्न होऊ देऊ नका, दररोज घरामध्ये वादावादी होतील, पण कोणी माझं ऐकलंच नाही. सानू गप्प बस जरा. आई प्लीज, हा तू आणि बाबा तर प्लीज मध्ये पडू नका, अजिबात बोलू नका. माहेरी एकतर मला खूप त्रास दिला, सारखं दीपू 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 करून. आणि आता पुन्हा मला सासरी पण त्रास द्यायला पाठवलं ना हिला.
एक मिनिट मी सांगते ना कोण कोणाला त्रास देतं ते. मालतीताई, दीपिका आज खीर करणार होती आणि ही गोष्ट सानिकाला माहिती होती. दीपिकाला त्रास देण्यासाठी सानिकाने दुधात लिंबू पिळलं आणि ते दूध नासवलं. बरं, एवढं सगळं होऊन सुद्धा दीपिकाने कलाकन केलं. ती थांबली नाही. तिने कुठल्याही गोष्टीची कटकट नाही केली. जे आहे ना त्याच्यात तिने समाधान मानलं आणि तिने सगळ्यांसाठी कलाकन करून सगळ्यांना खायलाही घातलं. ताई बोल ना, आता का गप्प झाली आहेस का? चालू तू अशीच वागत राहिलीस ना तर सगळे नावच ठेवणार तुला. ताई, आतापर्यंत तू दीपूला खूप त्रास दिलास. तिला मरणाच्या दारात सुद्धा ढकलून मोकळी झालेली आहे. हा, आता मी शेवटचं सांगतोय, दीपूला जर तू त्रास दिला तर मी ते सहन करणार नाही. लक्षात ठेव, गाठ माझ्याशी. बाबा, दीपू, आज पुन्हा तुझ्यामुळे माझा अपमान झाला. आता मी शांत बसणार नाही. उद्यापासून या सगळ्याचा वचपा काढणार नाही. कार्तिक, कुठून आले पैसे? ते मला नाही माहिती. माहित नाही म्हणजे तुझे नाही आहेत काय पैसे? हो म्हणजे अगं सानू, तुला म्हटलं होतं ना ते इन्व्हेस्टरला पैसे द्यायचे होते, ते हे पैसे. कार्तिक, इन्व्हेस्टरला पैसे द्यायचे होते आणि त्याची व्यवस्था झाली एवढंच फक्त तुम्हाला सांगितलंस. पण हे पैसे कुठून आलेत हे तुम्हाला नाही सांगितलंस. कार्तिक, मी काय विचारते तुला, कुठून आले ते पैसे? कार्तिक, मला लगेच सांग, हे पैसे कुठून आणलेत तू? मला सांग, हे पैसे कुठून आणलेत, नाही तर मी आत्ताच्या आत्ता खाली जाते आणि सगळ्यांना सांगून टाकते की तू चोरी केली. मी तुझ्या घरनं पैसे हे चोरलेत. तुझ्या बाबांनी घर गहाण ठेवायला पैसे घेतले होते बघ, ते हे पैसे. वेळ लागलाय का तुला? अक्कल आहे का तुला? अरे कार्तिक, बाबांनी घर गहाण ठेवून हे पैसे उभे केलेत रे. अक्कल आहे का कार्तिक? काढलेच हे पैसे. कार्तिक, आत्ताच्या आत्ता घरी जा आणि बाबांना त्यांचे पैसे परत कर. ऐक सानू, हे बघ, मी हे पैसे परत केले ना तर आपण रस्त्यावरती येऊ. तुला कळतंय का? अगं, इन्व्हेस्टरला ते पैसे द्यायचे आहेत. इन्व्हेस्टर माझ्या मानगुटीवरती बसतायत. त्यांना जर पैसे नाही दिले ना तर ते कंपनी आपले हडप करतील आणि आपण रस्त्यावरती येऊ. बोल, देऊ मी तुझ्या बाबांचे पैसे हे परत? देऊ का? हे बघ सानू, मला मान्य आहे की चुकलोय मी, पण आपण सरळ मार्गाने मागितले होते ना पैसे. मागितले होते की नाही?
ते काय म्हणाले, पैसे असून पण नाही म्हणाले, आणि हे तू तुझ्या कानाने ऐकलंयस ना? हे बघ, जर हे पैसे मी दिले नाही ना आता इन्व्हेस्टरला, तर तुझा नवरा अगं रस्त्यावरती येईल. तुला माहिती का, त्यांनी आपल्याला मदत नाही केली, आपण अडचणीत असून सुद्धा. मी रस्त्यावर येईल म्हणजे तूही रस्त्यावरती येणार. हे बघ सानू, तुझ्यावरती तिकडे अन्याय झाला होता, माझ्यावरती पण अन्याय झालाय, पण आता सगळं छान होणार आहे, सगळं छान होणार आहे. आणि माझी सोय झाली की मी तुझ्या बाबांचे पैसे परत करीन ना. कोण नाही म्हणते, करणार मी परत त्यांना पैसे. तुला जर अजूनही वाटतंय ना, तर जाऊन सांग तुझ्या बाबांना, देऊन टाक त्यांचे पैसे. काय होईल, तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकतील ना, अजून काय होईल. आई शांतपणे. बेबू, तू जे काही केलंयस ते बरोबरच केलंयस रे. कार्तिक, आय एम सॉरी, मी तुझ्यावर उगीच चिडले, पण मला पटतंय तू जे काही केलंयस ते. नक्की ना? हो बेबू, जे काही केलंयस ना, त्यामुळे बाबांना एक प्रकारे धडाच मिळणार. आयुष्यभर दीपू 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 करत राहिलेत ते. माझ्यावर कधीच प्रेम केलं नाहीये त्यांनी, मला कधीच काही दिलं नाहीये. बेबू, तू जे काही केलंस ना, आता त्यामुळे बाबांना 10 लाख रुपये परत उभी करणं ह्या जन्मात तरी शक्य नाही आहे. त्यांना शक्यच होणार नाहीये. त्यानंतर ते मदत मागायला कुठे जातील? इंद्रा दादाकडे. आणि कंपनी कोणाच्या ताब्यात आहे? तुझ्या नवऱ्याकडे. त्यामुळे इंद्रा दादा त्यांना मदत करू शकणार नाही. आपण एक काम करूया, हे पैसे आहेत ना, हे त्यांना परत करू, डबल प्रॉफिट मिळू. आणि मग तुझे बाबा येतील ना आपल्याकडे मदत मागायला. शेवटी कुठे जाणार ते? मग करू त्यांना मदत, कर्ज देऊ त्यांना. आता तर मला बघायचंय की बाबांची लाडकी दीपू त्यांच्यासाठी काय करते. बेबू, काय हुशार आहेस रे तू. आयुष्यभराचा बदला एका फटक्यात घेतलास. ऐक ना, सांग, माझ्यासाठी मस्त चहा करशील वेलची घालून? फ्रेश होते आणि लगेच करते. वाह बाबू काका, मस्त झाला चहा. अरे बाबा, मी नाही, मोठ्या सुनबाईने केलाय चहा. मला ती स्वयंपाकघरात कामच करू देत नाही. नाहीच माझी सुनगुणाची. पण मी काय म्हणतो इंद्रा, आता वहिनी माहेरी गेल्या की मग तुझं कसं काय होणार? कसं होणार म्हणजे काय? त्या काय कायमच्या नाही जात आहेत, लवकर परत येणार. बघा बघा, एका माणसाला कसा त्रास होतोय बायको माहेरी जाते म्हणून. मुक्ता, चला का नाही, आमच्या दीपिकाला 5 परतवणीसाठी घेऊन जातेस, पण लवकर घेऊन ये बरं का तिला परत. नाही, आमच्या इंद्राचा जीव जरा वर खाली होतोय ना, म्हणून. आई, लागली लागली वहिनी लागली. चला निघायचं. 1 मिनिट, मी सरांना कळवते. आई काय गरज आहे? अरे असं काय करतोस, पद्धत आहे, कळवायला हवं.
हॅलो. हॅलो सर, मी जयश्री बोलते. हा नमस्कार, बोला जयश्री. सर, शलाका निघतेय दीपिकाला घेऊन इथून 5 परतवणीसाठी. इंद्रा सोडेल त्या दोघींना. हो हो हो, येऊ दे येऊ दे. देशपांडे देशपांडे कुठे आहेत? हॅलो. हो हो, येऊ दे येऊ दे येऊ दे. हा, ठेवू मग मी? निघायचं? मी घेऊ? सांभाळून जा.